जमाना था जब संकट आता था, कोई युद्ध होता था तो लोग देश हित में सोना दान दे देते थे। आज दान की जरूरत नहीं है, लेकिन देश हित में हमको ये तय करना पड़ेगा कि साल भर तक घर में कोई भी फंक्शन हो, कोई भी कार्यक्रम हो, हम सोने के गहने नहीं खरीदेंगे, सोना नहीं खरीदेंगे। सध्या देशात एका नवीन चर्चेला उधाण आलं आहे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशाला 9 महत्वाची आव्हानं केली आहेत। यामध्ये वर्क फ्रॉम होम करा, इंधनाचा जपून वापर करा, 1 वर्ष सोने खरेदी करू नका आणि परदेश दौरे टाळा अशा काही महत्वाच्या गोष्टींचा समावेश आहे। प्रधानमंत्र्यांनी जेव्हा जेव्हा अशी आव्हानं केली आहेत तेव्हा तेव्हा देशात काहीतरी मोठे बदल घडले आहेत। परंतु आजचा प्रश्न हा नाही की मोदींनी काय सांगितले, प्रश्न हा आहे की ही वेळ का आली, निवडणुका संपताच हे संकट कसं काय ओढवलं, आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न, जर सामान्य जनतेने सोन्याचा मोह त्यागावा असं सरकारला वाटत असेल तर देशातील गर्भ श्रीमंत मंदिर ट्रस्टकडे असलेल्या टनावारी सोन्याचा वापर हा देशहितासाठी का होऊ शकत नाही। आज आपण यावरच सविस्तरपणे चर्चा करणार आहोत। नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक। प्रधानमंत्र्यांनी जे 9 मुद्दे मांडले आहेत ते वरवर पाहता देशहिताचे वाटतात। वर्क फ्रॉम होम मुळे इंधनाची बचत होईल, परदेश दौरे थांबवल्याने परकीय चलन वाचेल, परंतु विरोधकांचा असा आरोप आहे की हे केवळ मूळ मुद्द्यावरून लक्ष भरकटवण्यासाठी आहे। विरोधक आक्रमक तर झाले आहेत, मात्र ते रस्त्यावर उतरून त्याचा विरोध करत नाहीत। याचं कारण कदाचित असं असू शकतं की हे मुद्दे भावनिक आणि देशभक्तीशी जोडले गेलेले आहेत, परंतु मूळ मुद्दा हा आहे की सरकार जनतेला त्याग करायला सांगत असताना स्वतःच्या खर्चात मात्र कपात करताना दिसत नाहीये। प्रधानमंत्र्यांनी कोरोना काळातही लोकांना थाळी वाजवा किंवा दिवे पेटवा असं सांगितलं होतं। संकट काळात लोकांना कामाला लावणं ही मोदींची जुनीच पद्धत आहे। गेल्या 4 ते 5 महिन्यांपासून इस्रायल, इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव शिगेला पोहोचला आहे, युद्ध झालेलं आहे। इंधन पुरवठ्यासाठी महत्वाचा मानला जाणारा स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ हा मार्ग अनेक दिवसांपासून 2-1 महिन्यांपासून बंद करण्यात आला आहे। जगाचा 20 ते 30% तेल पुरवठा याच मार्गाने होतो। भारतासाठी हे मोठं संकट आहे, कारण आपली अर्थव्यवस्था कच्च्या तेलाच्या आयातीवर अवलंबून आहे। इंधनाचा साठा कमी झाला आहे हे वास्तव आहे, परंतु आश्चर्याची गोष्ट बघा, हे संकट गेल्या 4-5 महिन्यांपासून होतं, मग सरकारने आताच का सांगितलं? याचं उत्तर 5 राज्यांच्या निवडणुकांमध्ये दडलं आहे का? निवडणुका सुरू असेपर्यंत पेट्रोलचे दर स्थिर ठेवणं किंवा संकटाची जाणीव करून न देणं हे केवळ मतांच्या राजकारणासाठी होतं का? निवडणुका संपताच जनतेला शिस्त लावण्याचे आवाहन करणं हे लोकशाहीला साजेसं आहे का? प्रधानमंत्री मोदींच्या कार्यपद्धतीचा अभ्यास केला तर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, जेव्हा जेव्हा सरकारवर मोठं संकट येतं तेव्हा तेव्हा प्रधानमंत्री ते संकट जनतेच्या खांद्यावर सोपवतात। नोटबंदी करून बँकांसमोरच्या रांगेत जनतेला उभं केलं। कोरोना काळात डॉक्टर्स आणि आरोग्य सुविधा देण्याऐवजी जनतेला टाळ्या थाळी वाजवायला लावून कोरोना संकटाचा इव्हेंट केला, आणि आता इंधनाची टंचाई असताना रुपया डॉलरच्या तुलनेत कमकुवत होत असताना जनतेलाच कामाला लावले आहे। एखाद्या देशाचा प्रमुख म्हणून तुमची जबाबदारी ही असते की तुम्ही संकटातून मार्ग काढावा, केवळ जनतेला सूचना देऊ नयेत। जनतेला कामावर जुंपण्यापेक्षा सरकारने पर्यायी इंधन व्यवस्था किंवा आर्थिक धोरणांवर काय काम केलं हे स्पष्टपणे सांगणं गरजेचं आहे। मोदींनी सामान्य जनतेला आवाहन केलंय की 1 वर्ष सोने खरेदी करू नका। मध्यमवर्गीय भारतीयांसाठी सोने हे केवळ दागिना नसून ती एक सुरक्षित गुंतवणूक असते। मग आता सामान्य जनतेला सोने खरेदी करू नका असं सांगणाऱ्या सरकारने देशातील मोठ्या मंदिर ट्रस्टना आवाहन का करू नये? कोणी असंही म्हणेल की केवळ मंदिरच का, मस्जिद, चर्च, गुरुद्वारे यांच्या बाबतीत का बोललं जात नाही? त्यांच्या माहितीसाठी सांगावं असं वाटतं की भारतातील मंदिरांकडे हजारो टन सोने पडून आहे। स्वर्ण मंदिर सोडलं तर इतर कोणाकडेही सोन्याचा इतका मोठा साठा नाही।
2011 मध्ये झालेल्या एका सर्वेक्षणानुसार पद्मनाभ स्वामी मंदिराकडे 1.2 लाख कोटी ते 1.5 लाख कोटी रुपयांचे सोने आहे. हे भारतातील सर्वात श्रीमंत मंदिर मानले जाते. तिरुपती बालाजी मंदिरात जवळपास 11 टनांहून अधिकचं सोनं आहे, ज्याची किंमत 18,000 कोटी रुपयांहून अधिक आहे. शिवाय या मंदिरांकडे दरवर्षी कित्येक टन सोनं दान स्वरूपात येत असतं. शिर्डी, सिद्धिविनायक यांसारख्या मंदिरांकडेही सोन्याचे साठे मोठे आहेत. हे सोने लोकांनीच मंदिरात दान केले आहे आणि जनसेवा हीच खरी ईश्वर सेवा असं आपण मानत आलेलो आहे. जर देश आर्थिक संकटात असेल, इंधन खरेदीसाठी परकीय चलनाची गरज असेल, तर हे सोने गोल्ड मॉनिटायझेशन स्कीम या अंतर्गत सरकारकडे का जमा केले जाऊ शकत नाहीत? जर सरकारने मंदिर ट्रस्टला आवाहन केलं की तुमच्याकडे असणारा सोन्याचा साठा देशहितासाठी बाहेर काढा, तर भारताला कोणासमोरही हात पसरवण्याची गरज उरणार नाही. सोन्याची आयात वाढली की भारताचा कॅरेट अकाउंट डेफिसिट CAD वाढतो, रुपया कमकुवत होतो. मोदींचे आवाहन तांत्रिकदृष्ट्या बरोबर आहे की सोने खरेदी कमी केल्यास रुपयाला बळ मिळेल, परंतु हेच लॉजिक मंदिर ट्रस्टला का लावले जात नाही? मंदिरांमधील सोने जर अर्थव्यवस्थेत आले तर बँकांकडे लिक्विडिटी वाढेल, व्याजदर कमी होऊ शकतात आणि पायाभूत सुविधांसाठी निधी देखील उपलब्ध होऊ शकतो. सामान्य माणसाला देशासाठी त्याग करा हे म्हणण्याआधी सरकारने संस्थात्मक पातळीवर त्याग करण्याचा आदर्श घालून दिला पाहिजे. आज देश एका कठीण परिस्थितीत उभा आहे. आंतरराष्ट्रीय युद्धामुळे इंधन टंचाई आहे हे खरं आहे, परंतु सरकारची निवडणुकीनुसार बदलणारी भूमिका संशयास्पद आहे. प्रधानमंत्र्यांनी जनतेला आवाहन करण्यासोबतच सरकारी उधळपट्टी कमी करणे, मंदिर ट्रस्ट आणि धार्मिक संस्थांकडील निष्क्रिय संपत्ती देशहितासाठी वापरणे आणि केवळ इव्हेंट न करता ठोस आर्थिक धोरण राबवणे असे स्वतः काहीतरी कठोर निर्णय घेणे अपेक्षित आहे.